ज्यांनी जगत असताना चिंतन केलं आणि ते चिंतन तत्वामध्ये उतरून आपल्या समोर तत्वज्ञानाच्या रूपात मांडण्यासाठी आदरणीय नागोराव कुंभार सर आपल्याकडे आलेले आहेत. हे आपल्याच मातीतले आणि ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा मी आमंत्रित करतो माननीय नागोराव कुंभार सर. विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि सभागृहातील आपण सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, प्रथमतः मी रवीच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. खरं तर रवी मी मुखेडला वसंतनगरला प्राचार्य होतो आणि ताईंनी मला सांगितलं की सर हे तुमचे विद्यार्थी आहेत. मला काही आठवत नव्हतं, आता खूप विद्यार्थी बदलत असतात. मी म्हटलं फोटो वगैरे पाहिल्यानंतर आणि जेव्हा मी पुस्तक वाचायला घेतलं, हो, मी अस्वस्थ झालो, थोडा अंतर्मुखी झालो. खूप कार्यक्रमाला मी गेलो, परंतु आपल्या विद्यार्थ्याच्या एका करुण शोकांतिकेचं साठी आपल्याला बोलावं लागेल असं मला कधी वाटलं नाही. आणि माझ्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग. ह्या पुस्तकाची प्रस्तावना डॉक्टर जाधवनी खूप चांगली लिहिलेली आहे. पाठराखण वीरभद्र मिरेवांनी खूप चांगलं केलेलं आहे. डॉक्टर पुंडे आणि डॉक्टर भगत यांनी खूप चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ताईचं तर कौतुक करायला पाहिजे. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे हे खरं आहे की ताईचं हे जे पुस्तक आहे, मी आपल्याला विनंती करेन आपण सगळ्यांनी ते वाचावं. एका हरलेल्या लढाईची ही कहाणी आहे आणि ही जी झुंज 4 शब्दात सांगायचं या पुस्तकाचा आशय, तर एका स्त्रीच्या पतीला जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा त्या स्त्रीच्या मनामध्ये जे वादळ निर्माण होतात, जे विचार आणि भावना येतात आणि आपल्या पतीला जगवण्यासाठी ही स्त्री जी धडपड करते, या सगळ्याचं ते सत्यव्रतांत आहे. हे 4 ओळीमध्ये या पुस्तकाचं सार आहे. पण याच्यापेक्षा सुद्धा हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. असं म्हटलं जातं चांगलं पुस्तक कोणतं असतं की जे पुस्तक अंतर्मुख करतं माणसाला. मी हे पुस्तक वाचत असताना किंवा वाचक कोणताही हे पुस्तक वाचत असताना निश्चितपणे अंतर्मुख होतो. चांगल्या पुस्तकाची हे मानदंड आहे, अंतर्मुख करणारं पुस्तक हे चांगलं पुस्तक असतं. श्री ताईचं हे पुस्तक वाचकांना अंतर्मुख करणार आहे, म्हणून ते चांगलं पुस्तक आहे. हे जे पुस्तक आहे ते अस्वस्थ करतं. खरं तर त्या ताईची जी धडपड आहे या पुस्तकाच्या पानापानावर उमटलेली, ती धडपड पाहिल्यानंतर असं वाटतं की ही सावित्री किती धडपड करते. त्या सावित्रीने सत्यवानला सावरलं, पण या सावित्रीने झुंज देऊन देखील रवीला सांभाळू शकली नाही. आणि म्हणून हृदयाचा ठाव घेणारी, हृदयाला पीळ घालणारी, अंतर्मुख करणारी, अस्वस्थ करणारी अशा स्वरूपाची ही कथा आहे. एक करुण कथा आहे. खरं तर हे आत्मकथन आहे. हे वेगळ्या प्रकारचं आत्मकथन आहे. आत्मकथनाचं काम हे केवळ मनोरंजन करायचं नसतं. आत्मकथनाचं काम हे समाज प्रबोधन करायचं असतं, समाजाचं शिक्षण करायचं असतं. मला वाटतं हे पुस्तक हे मनोरंजनासाठी किंवा एका
लेखिकेच्या दुःखाची कथा वाचण्यासाठी नाही, तर एक अंतर्बाह्य अशा स्वरूपाची मानसिकता बदलण्याची ताकद या पुस्तकात आहे. आणि म्हणून ह्या पुस्तकातलं मी एक 2-3 मुद्दे सांगून एक 5 खूप वेळ झालाय, 5 मिनिटात थांबणार आहे. या पुस्तकाचं ही का लिहिते लेखिका? ही का लिहिते? महात्मा गांधी जगातल्या 3 विद्वानापैकी एक विद्वान. कार्ल मार्क्स, सिगमंड फ्राईड आणि त्याच्यानंतर महात्मा गांधी. हे जे 3 माणसं जगात आहेत, त्या 3 पैकी महात्मा गांधी एक आहेत. आणि त्यांनी जेव्हा स्वतःचं आत्मकथन लिहिलं, त्या आत्मकथनाचं नाव आहे ऑटोबायोग्राफी, एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ्स, सत्याचे प्रयोग. खरं तर गांधी नीट जर वाचला तर आपल्याला नीट जगता येतं. साहित्याचं काम समाज आणि माणसं नीट समजून घेऊन नीट कसं जगावं याचं एक दिशा दिग्दर्शन करण्याचं काम असतं. साहित्य पुस्तकं फार मोलाची असतात. पंडित जवाहरलाल नेहरू एकदा असं म्हणाले की ज्या देशात आणि ज्या राष्ट्रात कसदार साहित्य असतं ते समाज आणि ते राष्ट्र सुरक्षित असतं. बघा, जगातला मोठा नेता तो सांगतो, जर तुमच्या देशात आणि तुमच्या समाजात कसदार पुस्तकं नसतील, कसदार साहित्य नसेल, तर तुमचा समाज आणि तुमचा देश हा सुरक्षित नसतो. एकदा आपल्या देशाचे एक मंत्री ग्रीक राष्ट्रामध्ये भेटायला गेले. वय वर्ष 80 चा एक तिथला नागरिक, ग्रीक राष्ट्रातला ओर्दोके नावाचे मिनिस्टर होते. आणि ते काहीतरी पाहत होते आणि तिथं बसला होता म्हातारा. त्यांनी विचारलं, यू आर फ्रॉम विच कंट्री? तुम्ही कोण्या देशातून आलात? तो म्हणाला, आय एम फ्रॉम इंडिया. तर तो म्हातारा, 80 वर्षाचा म्हातारा, ग्रीक राष्ट्रातला म्हातारा म्हणाला, ओ, यू हॅव कम फ्रॉम द बुद्धा आणि गांधीज कंट्री. तुम्ही बुद्धाच्या देशातून आलात, तुम्ही गांधीच्या देशातून आलात. देश, समाज, राष्ट्र जे ओळखलं जातं ते सत्तेमुळं नाही, संपत्तीमुळं नाही, तर ह्या साहित्यामुळं ओळखलं जातं. साहित्य एका अर्थानं माणसाला एक वैचारिक मानसिक आधार आणि बळ देतं. हे जे पुस्तकाचं सामर्थ्य असं आहे, ह्या ज्या ताई बसल्यात त्यांची धडपड तुम्हाला असं लक्षात येईल, या पुस्तकाच्या पानापानावरती आहे. परंतु ही मी ज्याचा उल्लेख करत होतो ह्या का लिहित आहेत? तर त्यांनीच सांगितलं, मी दुःखाचा घोट पिऊन हे पुस्तक लिहिलं. मला वाटतं हे जे वाक्य आहे अतिशय हृदय हेलावून, हा माझा विद्यार्थी आहे, याचं खूप मला वाईट वाटतं. दुसरं एक वाक्य लिहिलं त्या बाईने. तिनं असं लिहिलं की हे मी पुस्तक लिहिताना कसं लिहिलं, तर केसाचा बुचडा बांधावा तसं मी मन नातल्या सगळ्या भावभावना अशा बांधून हे पुस्तक लिहिलं. पण पुढं त्या म्हणतात, ते फार मोलाचं आहे, मला वाटतं ते फारच महत्वाचा संदेश आहे. मी हे कसं लिहिलं, तर त्या म्हणतात, मी स्थितप्रज्ञ वृत्तीनं लिहिलं. स्थितप्रज्ञ ही जी संकल्पना आहे, भगवद्गीतेतील संकल्पना आहे, की जीवनामध्ये जेव्हा सुख असतं आणि दुःख असतं तेव्हा संतुलन न ढळू देता सुख आणि दुःख हे समान मानून जगणं हे स्थितप्रज्ञ वृत्तीचं लक्षण असतं, मानदंड असतं. ताई अतिशय स्थितप्रज्ञ वृत्तीनं ते लिहिलं. आणि म्हणून महात्मा गांधीला जेव्हा विचारलं, व्हाय यू राईट, तुम्ही हे कशासाठी लिहिताय सगळं, तर त्यांनी सांगितलं, मला राहवत नाही. मानवाचं हे जे मानवी जीवन आहे ना, त्याचं हे सगळं जे अधपतन चालू आहे, ते सगळं अधपतन मला पाहवत नाही, म्हणून मी लिहिते. कथा, कविता, कादंबरी, नाटक, ललित लेख, वैचारिक लेख, हे सगळे भारतातले, जगातले जे विचारवंत साहित्यिक कलावंत आहेत, त्यांनी कशासाठी लिहायचं?
मानवी जीवनाचं होणारं अधपतन त्यांना पाहवत नाही म्हणून ते लिहितात. ते फार शक्ती आहे. तो फार मोठा आधार आहे मानवाचा, साहित्य कला. आणि त्याच्यासाठी ते लिहितात. त्या ताईंनी असं सांगितलं या पुस्तकात, मी हे जे लिहिलं, माझं दुःख वैयक्तिक दुःख आहे. परंतु कॅन्सरमधून उद्ध्वस्त होणार हे कुटुंब आणि त्या कुटुंबाला ज्या वेदना, व्यथा आणि दुःखाने वेढलेलं असतं, ते वैश्विक दुःख आहे. ही जी ही जी भूमिका आहे, मला जागं करायचं आहे. माझ्या समाजाला, माझ्या समाजातल्या माणसांना जागं करायचं आहे. हा निर्व्यसनी माणूस, त्यांनी सांगितलं, हा निरोगी शैलीचा पराभव आहे. ते एक वाक्य आहे त्या पुस्तकात, की रवीचा मृत्यू म्हणजे निरोगी जीवनशैलीचा पराभव आहे. काय महत्वाचं वाक्य आहे. अरे, त्यांनी सुपारीचं खांड कधी खाल्लं नाही त्या रवीनी, तरी पण त्याला कॅन्सर झाला. आणि त्या ताई असं लिहितात, की हा निरोगी कसं जगावं याचा आदर्श म्हणजे रवी होता. आणि त्याच्या त्या जीवनशैलीचा तो पराभव झालेला आहे. आणि म्हणून जसं हरलेली लढाईचा ही करुण कथा आहे, तसं हे पुस्तक म्हणजे एका आदर्श कुटुंबाच्या शोकांतिकेची गोष्ट आहे. ही शोकांतिक आहे. एक आदर्श कुटुंब आहे, पण त्याची ट्रॅजेडी झाली. एक अतिशय, मी सांगेन पुढं ते एक दोन मुद्दे. एक आदर्श कुटुंब उद्ध्वस्त झालं एका क्षणात. त्यांनी एक वाक्य लिहिले त्याच्यात, वादळाने, या संकटाच्या वादळाने माझ्या जीवनात प्रवेश केला आणि रवीला वादळामध्ये पालापाचोळा जसा उडून जातो तसं त्याला घेऊन गेलं. ही अतिशय पण कणखर मनाची बाई आहे. याच्यात जे दिसतं, स्वतःचं दुःख पचवून इतराच्या दुःखासाठी आपण काहीतरी संदेश द्यावा, ही जी काही एक विशालता लागते मनाची, ही जो कणखरपणा लागतो, तो लेखिकेच्या हे पुस्तक अतिशय, मला वाटत नाही ही मेरिटची बाई आहे. शाहू कॉलेजमध्ये 15वा नंबर होता 12वी मध्ये. लेखिकेची अंडरस्टँडिंग फार चांगली आहे. लेखिकेची थिंकिंग कॅपॅसिटी फार चांगली आहे. आणि लेखिकेची एक्सप्रेशन कॅपॅसिटी सुद्धा फार सुंदर आहे. म्हणजे एक अतिशय समर्थ लेखक जसं लिहितो, त्या ताकदीनं या स्त्रीनं आपलं दुःख सुद्धा सुंदर पद्धतीनं मांडलं. ते असं म्हणू नये. मलाही असं वाटतं, तुझं काय करावं, या लेखिकेचं अभिनंदन करावं का या माझ्या विद्यार्थ्याचं हे जे काही मृत्यू ओढावलं, अशा आनंद आणि दुःख याच्या मिश्रित अशा स्वरूपाच्या भावनेमध्ये मी होतो, असं सांगतात. अटल बिहारी वाजपेयी, अतिशय कोण्या पक्षाचे आपल्याला काही देणं गेलं नाही, एक सुसंस्कृत राजकारणी, देशातला प्रतिभासंपन्न लेखक, कवी, आणि या देशाचा एक आदर्श. नेहरूच्या नंतर अटलजीच या देशाचे आदर्श पंतप्रधान. लता मंगेशकरनी त्यांना एकदा बोलवलं पुण्याला त्यांच्या वडिलांच्या नावाने एक मोठं हॉस्पिटल काढलं आणि त्या उद्घाटनाला बोलवलं त्यांनी. आणि उद्घाटनाला आले पंतप्रधान. लता मंगेशकर म्हणजे काय, या देशाची कोकिळा, जागतिक अशा स्वरूपाची ख्याती, आपल्या देशाच्या सगळ्यांचं प्रेम त्यांच्यावर. अटलजी भाषणाला उभा राहिले उद्घाटनाच्या, आणि ते म्हणाले लता दीदीकडे बघत, लता, आता मला अशी अवस्था झाली, तुझ्या हॉस्पिटलची भरभराट हो असा आशीर्वाद दिला तर माझ्या खूप रुग्ण येतील आणि मला फार वाईट वाटेल. आणि जर तुला आशीर्वाद नाही दिला तर मला वाईट वाटेल की एवढं दुरून मी बोलवलं पंतप्रधानाला, शुभेच्छा दिली नाही. अशा मिश्र भावनेत आहे. एकीकडे ताईचं अभिनंदनही करावं वाटतं, पण त्याचबरोबर त्या ताईने जी दुःखाची गोष्ट सांगितली, ती मात्र हृदयाला चिरणारे खूप वाक्य असे, अतिशय हृदयस्पर्शी तर आहेच, याच्यातली भाषा तर प्रश्नच नाही.
आशय आणि शैली या दोन्ही अंगानं हे उत्कृष्ट पुस्तक आहे आणि ते वाचलं पाहिजे. आणि म्हणून ह्या ताईचं या पुस्तकामधल्या 3 व्यक्तिरेखा आहेत, फार महत्वाच्या व्यक्तिरेखा. मी असं सांगत होतो, ही ताई का लिहिते? तर गांधीजींची मी तुलना याच्यासाठी करतोय. कोणीतरी त्याच म्हणाल्या, श्री असं म्हणाल्या, मी माझ्या पतीच्या दुःखाची कथा सांगतोय. माझा पती काही फुले, शाहू, आंबेडकर, रानडे, आगरकर हा मोठा माणूस नाही. हा एक साधा शिक्षक. माझ्या ग्रामीण महाविद्यालयातला माझा विद्यार्थी. मला तर काही माहीत नव्हतं. फोटो बघितल्यावर माझ्या लक्षात आलं. हे वाचताना मला वाईट वाटलं आणि माझी प्राचार्य, माझे मित्र बदने यांनी परीक्षण लिहिताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. हे कोणीही शिक्षकाला होतं की आपल्या विद्यार्थ्याची अशी शोकांतिका पाहत नाही आणि हे खरं आहे. तर ह्या बाईंनी कसं सहन केलं असेल? तर गांधी असं म्हणाले की मला सत्य सांगायचं आहे म्हणून मी लिहितो, मला राहवत नाही म्हणून मी लिहितो. तसंच ह्या बाईंनी सुद्धा ती प्रेरणा, ही लहान माणसं सुद्धा जेव्हा मूल्य जगतात ती मोठीच असतात. रवी लहान असेल, मी सांगणार आहे पुढं, रवी लहान आहे, एक साधा शिक्षक आहे राजुऱ्याच्या शाळेतला. या काय माझ्या एका गरुडकर फॅमिली, माझी फार जवळची फॅमिली आहे, त्याच्या संस्थेतली ही शिक्षिका आहे. हे दोघेही लहान माणसं आहेत, पण जगले मात्र महान मूल्य. आणि त्याच्यामुळं माणूस लहान की मोठा महत्व नाही, तो कोणते विचार घेऊन जगतो, कोणती मूल्य घेऊन जगतो याच्यावर त्या माणसाचं मोठेपण असतं. सामान्यातलं सामान्य माणूस देखील मूल्य घेऊन जगतो. तुम्हाला सांगतो, इतकी खेड्यातली माणसं, लई जीव आहे माझं या परिसरावर, एवढी प्रामाणिक असतात की तुम्ही विचारच करू शकत नाही. मला असं वाटतं हे जे ऑनेस्टीचं व्हॅल्यू आहे ते किती महत्वाचं आहे. आणि म्हणून ताईंनी जे सांगितलं ते तितकंसं खरं नाही. एका मूल्य जगणाऱ्या माणसाची ही करुण कथा, पण सुंदर कथा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यातलं अजून एक मुद्दा, हे पुस्तक का चांगलं आहे? चांगलं पुस्तकाचं अजून एक लक्षण आहे आणि ते लक्षण असं आहे, ज्या पुस्तकामध्ये जगण्यासाठी बळ मिळतं, वैचारिक आधार मिळतो, वैचारिक दिशा मिळते, ते पुस्तक चांगलं असतं. मला वाटतं जेव्हा जेव्हा स्त्रीच्या जीवनात असं संकटाचं वादळ येईल, तेव्हा त्या वादळाला सामोरं जाण्यासाठी हे पुस्तक एक मानसिक वैचारिक बळ आणि आधार देणार आहे. आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा निराशा येते, वैफल्य येतं, अपयश येतं, त्यावेळेस काय करणार तुम्ही? त्यावेळेस फक्त आणि फक्त तुम्हाला पुस्तकं आधार देतात. या पुस्तकाचं, या साहित्याचं महत्त्व आपल्याला लक्षात येत नाही. अस्सल साहित्य हे माणसाला मानसिक बळ आणि वैचारिक आधार देत असतं. हे सामर्थ्य या पुस्तकात आहे. तुम्हाला मानसिक आधार देतं. या पुस्तकामध्ये दीपस्तंभ नावाचं एक प्रकरण आहे. मी माझे मित्र बालाजी लिंगणवाड इथं माझे मित्र चौधरी आहे. मी सांगणार आहे या मित्राचं महत्त्व या बाईंनी कसं, तिची प्रतिभा चांगली आहे. त्या अतिशय उत्कृष्ट कवी आहेत. त्याच्यातल्या 3-4 कविता मी वाचल्या. अतिशय उच्च दर्जाच्या कविता आहेत त्या. मला वाटतं त्या चांगल्या ललित लेखक आहेत. चांगलं ललित लिहिलं तिनं. त्या इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. मराठी सुंदर लिहिलं. इंग्रजीच्या प्राध्यापकांना थोडं मराठी लिहिता येत नाही, अडखळतात, पण त्या अतिशय समर्थपणे त्यांनी ती मांडणी केली. आणि म्हणून हे सगळं दुःख बाजूला सारून सुद्धा तुमचं अभिनंदन. हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये एक शब्द त्यांनी वापरला, ते फार महत्वाचं आहे. हे जे डॉक्टर आहेत ना, आता दोन्ही माझे योग असा की डॉक्टर पुंडे जेव्हा पहिले MBBS झाले, जामचे माझे मित्र आहेत, त्यांचा पहिला सत्कार गावकऱ्याने ठेवला आणि त्यांचा पहिला सत्कार करण्याचं भाग्य मला लाभलं. मला किती आनंद झाला की एक डॉक्टर, हे माझे मित्र, आमचे जे विद्यार्थी आहेत, वीरभद्र मिरेवाड, काय समीक्षा त्यांनी लिहिली, पाठराखण केली.
जाधव सर आणि 2 हे महाराष्ट्रातल्या समीक्षेचे खरं सांगतो एक समर्थ अशा स्वरूपाचे लेखक आहेत ते आज. मला बिरेवाड म्हणाले, सर मी तुमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. मला बरं वाटलं की एवढं चांगलं बोलतात, एवढं चांगलं लिहितात. दिस इज व्हेरी गुड थिंग. दुसरं असं की मायबोलीचं तुमचं अभिनंदन करतो आणि हे अतिशय नियोजनबद्ध चांगल्या पद्धतीनं काम करा. आपल्या मुखेड तालुक्याला सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा देण्याचं काम फक्त साहित्य संस्था करू शकतात आणि ते तुम्ही करावं असा माझा आग्रह आहे. मी कधीतरी बोलेन तुमच्याशी काय करावं, परंतु हे खरं आहे आपल्याच तालुक्याला. मी इथं प्राचार्य असताना खूप साहित्यिक बोलवले. निर्मल कुमार फडकुले, लक्ष्मीकांत तांबोळी, युम पठाण आणि तिथं एक कार्यक्रम घ्यायचा आणि गावात एक घ्यायचा. हेतू काय होता की एक कल्चरल इंटलेक्च्युअल फेस मुखेडला मिळावं. मुखेडची माणसं फार माझी जीवाभावाची आहेत, खूप चांगली आहेत. केवळ चांगुलपणा असून चालत नाही, त्याला वैचारिक अधिष्ठान असावं लागतं आणि ते देण्याचं काम तुम्ही करताय म्हणून मोलाचं आहे. ते फार साधं काम असेल तुम्हाला माहित आहे साहित्याचं काम लोकांचं मानस बदलण्याचं असतं, लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचं असतं, लोकांचा विचार बदलण्याचं असतं, लोकांची मूल्यधारणा बदलण्याचं असतं. ते पायाभूत काम तुम्हीच करताय आणि साहित्यच करू शकतात. मी असं म्हणत होतो, हे जे डॉक्टर आहे ना, कोंडे असतील, भगत असतील, अजून कोणीतरी असतील, हे डॉक्टर तुमच्या शरीराचे आजार कमी करतात, साहित्य तुमच्या मनाचे आजार कमी करतात. मला वाटतं शरीराच्या आजाराप्रमाणेच मनाचे आजार सुद्धा धोकादायक असतात आयुष्यात. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात निराशा येईल, वैफल्य येईल, अपयश येईल, तेव्हा तेव्हा एका लेखकाने असं लिहिलं, मी माझ्या या आयुष्यामध्ये माझ्या जीवनाचं ध्येय काय असावं हे शोधत होतो. खूप शोध घेतला, पण शेवटी एका 60 पानाच्या पुस्तकामध्ये माझं ध्येय सापडलं. काय ताकद आहे त्या पुस्तकाची बघा. म्हणून यशवंतराव चव्हाण असं म्हणाले की साहित्यामध्ये अनुस्फोटापेक्षा सुद्धा मानवी जीवन बदलण्याचं प्रचंड मोठं शक्ती आणि सामर्थ्य असतं. म्हणून हे मोलाचं काम आहे, हे महत्वाचं काम आहे. ताईने जे लिहिलं ना, तिचं दुःख मांडण्यासाठी नाही लिहिलं. जे लिहिलं ते याच्यासाठी आपण बदलू माणसाची मानसिकता. दुःखामध्ये सुद्धा आपण कसं जगावं याचा आदर्श म्हणजे स्त्री आहेत. मला वाटतं ते खरंच फार मोठा आदर्श. एवढं दुःख सहन होऊन सुद्धा त्यांचं वागणं, त्यांचं चालणं, त्यांचे हावभाव मी आल्यापासून निरीक्षण करत होतो. सफरिंग आहे आयुष्य. गौतम बुद्धाने असं सांगितलं. एक मुद्दा मी सांगणारच आहे मुद्दा. गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले. फोर नोबल ट्रुथ्स ऑफ द लाईफ. जीवनाचे 4 आर्य सत्य सांगितले. त्याच्यातलं पहिलं आर्य सत्य आहे, मानवी जीवनामध्ये दुःख आहे. हे दिस इज द नोबल ट्रूथ. हे आर्य सत्य आहे. दुसरं काय, ह्या दुःखाला कारण असतं. दुःख आपोआप येत नाही, काहीतरी कारण असतं, हे दुसरं. आणि तिसरं काय, दुःखाचा निरोध करता येतो, थांबवता येतं दुःख. आणि चौथं काय, बुद्धांनी सांगितलं, दुःख निवारण्यासाठी तुम्हाला अष्टांग मार्गाचा उपयोग केला पाहिजे. हे दुःख हे असतंच, त्याला कारण असतं. ताईंनी सांगितलं, या क्रूर नियतीने माझं आयुष्य दृष्ट लागावं, सोन्यासारखं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी धडपडत होते, पण ही नियती मला कळपुत्रीप्रमाणे असं नाचवत होती. असंच वाक्य आहे तिचं. मला असं वाटतं नियतीपेक्षा प्रयत्नवादच महत्वाचा असतो. ताईंनी जे केलं ते नियतीमुळं घडलं असं नव्हे, काहीतरी कारण असेल, फिजिओलॉजिकल कारण असेल. डॉक्टरांना कदाचित समजलं नसेल, उशीर झाला असेल. दॅट इज द कॉज. पहिल्या स्टेजमध्ये समजलं असतं तर कदाचित वाचलेही असते. नियतीचा काही संबंध नाही. दैववाद, नियतीवाद हे
आयुष्याला पुढे नेऊ शकत नाहीत. म्हणून ह्या वैचारिक धारणा बदलण्यासाठी सुद्धा साहित्य असतं आणि अचूक वैचारिक धारणा रुजवण्यासाठी सुद्धा साहित्य असतं. हे एक दुहेरी काम आहे. साहित्य हे असं बाहेरून हे करत नाही हल्ला व्यक्ती समाज जीवनावर, तो अंतरंग बदलण्याचा प्रयत्न करतो. एका लेखकाने असं म्हटलं, साहित्य हे समाज मनाचं अंतरंग निरोगी आणि निर्मळ ठेवण्याचं काम करतं. हे तुमचं समाज म्हणजे आहे ना, आता अतिशय रोगग्रस्त झालेलं आहे. या ताईने जे सांगितलं ना, व्यसनाधीनता, एक गाव, मी NSS प्रोग्राम ऑफिसर होतो 1976-78ला. मी एक शिबिर घेतलं एका गावात आणि पाहिलं, अतिशय आदर्श गाव होतं. आणि आत्ता जर जाऊन पाहिलं, 80% लोक किनारे, सगळं गाव उद्ध्वस्त झालं. आता हे जे काही बिघडलेलं अंतरंग आहे समाजाचं, ते कोण बोल, कॉलेजची मुलं सगळंच करतायत आज. कोण बदलणार अंतरंग, कोण बदलणार आहे? इथल्या तलाट्यापासून ते मंत्रालयातल्या सेक्रेटरीपर्यंत जे काही करतात ते इलिगल नाही, इमॉरल ऍक्ट, हे कोण बदलणार आहे? आमचा सरपंच ते पंतप्रधान ज्या वागतात आणि जे बोलतात ज्या पद्धतीनं, कसं बदलेल? सगळंच अंतरंग असं, वरून कपडे जरी चांगले असले, आतून जर ते जखमा असतील तर ते चांगलं नसतं ना. ते त्यालाच माहीत असतं. तसं आयुष्याचं असतं. अंतरंगाचं शुद्धीकरण करण्याचं काम साहित्य करत असतं. व्यक्तीचा अंतरंग असो किंवा समाजाचा अंतरंग असतो. आणि म्हणून तर यात ताकद आहे. कालिदासानी एक वाक्य लिहिलं. मोठा माणूस तो कालिदास, आणि एकदा त्यांना एक वाक्य सुचलं आणि ते गेले बाजारपेठेमध्ये आणि त्या व्यापाऱ्यांना म्हणाले, मला रात्री सुचलेलं वाक्य आहे, आपण विकत घ्या, काहीतरी पैसे द्या. त्यांना वाटलं, हे काय करायचं, हे वाक्य, एवढंसं वाक्य काय करायचंय? एकच वाक्य होतं. कोणीच घेतलं नाही. पण त्या गावामध्ये एक शहाणा व्यापारी होता. त्याच्या असं लक्षात आलं की हा अतिशय मोठा माणूस आहे, प्रतिभा संपन्न माणूस आहे, आणि त्यांनी जे काही लिहिलेलं असेल ते निश्चितपणे मोलाचं असेल, ते मार्गदर्शक असेल, ते उपयोगाचं असेल. त्यांनी कालिदासाला विचारलं, किती पैसे? तो काय फकीर माणूस, किती द्या म्हणाले, गेले. योगायोग, त्या काळात काहीच नव्हतं. योगायोग असं झालं, तो मोठा व्यापारी होता आणि 18 वर्ष व्यापार करण्यासाठी गेला निघून. तेव्हा रेल्वे नव्हते, विमान नव्हते, काहीच नव्हते, जहाजं नव्हते. गेला. 18 वर्षानंतर तो घरी परत आला. तर पाहतो तो काय, घरामध्ये पत्नी एका तरुणाबरोबर झोपलेली दिसली. त्याला असं लक्षात आलं, मी हिच्यासाठी एवढी संपत्ती कमवण्यासाठी एवढं आयुष्य वेचतोय आणि ही व्यभिचारी निघाली. त्याला राग आला आणि त्याने पटकन ते तलवार त्या दोघावर घालणार, तितक्यात त्या तलवारीचं पातं, ते जे कालिदासाचं वाक्य होतं ना, त्यांनी लिहून ठेवलेलं होतं की कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करा, विचार न करता कोणतीही कृती करू नका. त्याला पटकन लक्षात आलं, अरे हा तर माझाच मुलगा आहे. मी जेव्हा बाहेर गेलो व्यापाराला तेव्हा लहान होता. जर विचार नाही केला असता, सुंदर पत्नी आणि मुलगा गमवलं असतं. एका वाक्याने एक संसार उद्ध्वस्त होणारं थांबवलं की नाही, एवढी ताकद आहे साहित्यामध्ये. म्हणून साहित्य वाचलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, ते जगलं पाहिजे. त्याचा निश्चितपणे आपलं जीवन उन्नत प्रगत करण्यासाठी, ते मॉरल करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होऊ शकते. आणि म्हणून मी जे सांगत होतो, ह्याच्यातल्या या पुस्तकातल्या 3 नायक फार महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यातलं एक संदेश, मला वाटतं एक 2 ते 3 मिनिटामध्ये एक मुद्दा सांगून मी थांबणार आहे. फार वेळ झालं, मलाही थोडं बाहेर जायचं आहे. एक मुद्दा असा आहे की हे पुस्तक
मी जे आत्ता वाक्य सांगितलं, डॉक्टर शरीराचा रोग कमी करतात, पण साहित्यिक मनाचा रोग कमी करतात. तर हे मनाचा रोग कसा कमी होईल? आपल्याला अन्न लागतं, पोषक आणि क कसदार जर अन्न असेल, तर आपलं शरीर सुदृढ राहतं आणि ते टिकतं. तसंच मानवाला मार्गदर्शक विचाराची गरज असते. दुर्दैवानं आपलं या विचार मार्गदर्शक विचार समजून घ्यावेत याच्याकडे दुर्लक्ष होते. फिलॉसॉफीच्या बद्दल चांगलं नाही बोल. माझे मित्र लातूरून इंग्रजीचे बघा काय दसवाडीकर माझे मित्र आहेत. पण मला हे पुस्तक वाचल्यावर समजलं की रवीचे सुद्धा मित्र आहेत. आणि आपल्या एका मित्रासाठी एक मोठा महाराष्ट्रातला चळवळीतला हा विचारवंत आणि कार्यकर्ता आहे. हे जगणं आहे. आपल्या मित्रासाठी आपण गेलं पाहिजे. तर या पुस्तकामध्ये बायोलॉजी म्हणजे शरीरशास्त्र जसं सांगितलं, तसं या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेला शब्द आहे, ते जीवनशास्त्र सांगितलेलं आहे. जीवनशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ लाईफ, म्हणजे माझ्या भाषेत फिलॉसॉफी ऑफ लाईफ. जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं या पुस्तकात. माझंही मत तेच आहे. मी फिलॉसॉफीचा आहे. खूप बोलेन, 4-5 तास बोलेन फिलॉसॉफीवर. पण या ताईंनी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीनं जीवनाचं तत्वज्ञान काय असतं हे त्या ताईने मांडलेलं आहे. त्यांनी सांगितलं जीवनातलं पहिलं तत्व, जीवनातील संकटांना संयमाने तोंड दिलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट तत्व आहे, विचार आहे. किती मोठं संकट येऊ द्या, किती जरी मोठं संकट आलं तर त्या संकटाला घाबरायचं नसतं, संयमानं तोंड द्यायचं असतं. संकट येतातच, त्याला घाबरून नाही जमत, त्याला असं फेस करायला पाहिजे आणि त्याला तोंड केलात, त्याच्याशी 2 हात केलात की ते पळून जातात. इंदिरा गांधीला एकदा परराष्ट्रातल्या पत्रकारांनी विचारलं, मॅडम कॅन यू टेल मी द बेस्ट, म्हणजे ते त्यांचं काही मला वाटतं मी इसवी सन विसरलो. त्यांनी प्रश्न असा विचारला होता की तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता आहे, तुम्ही सांगू शकाल का? मला असं वाटलं की ते बाई असं सांगू शकेल, मी पंतप्रधान झाले, राष्ट्रपतींनी मला शपथ दिली. नाही सांगितलं इंदिरा गांधींनी. भारतातल्या सगळ्या स्त्रियांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती. इंदिरा गांधी असं म्हणाल्या, माझ्या आयुष्यामध्ये मोठ्यातले मोठे संकट जेव्हा येतात आणि त्यावर मी जेव्हा मात करते तेव्हा मला आनंद मिळतो. बघा काय काय ताकद आहे. हे हे जे तत्वज्ञान आहे, आलेला संकटाला संयमानं तोंड देणं. दुसरं सांगितलं, फार महत्वाचं वाक्य आहे तत्व. हे तत्वज्ञान म्हणजे तत्व. जीवन कसं जगावं हे सांगणारे जे विचार असतात, मूल्य असतात, तत्व असतात, त्यालाच तत्वज्ञान म्हणतात. तर त्यांनी दुसरं एक वाक्य सांगितलं, सुख आणि अपयश पचवून जीवनामध्ये आशावादी राहिलं पाहिजे. बघा की सुख जर मिळालं किंवा दुःख जरी मिळालं, अपयश आलं, निराशा आले, वैफल्य आलं, तरी आशावादी दृष्टिकोन ठेवून जीवन जगलं पाहिजे. तिसरं तत्व सांगितलं, तत्वज्ञान, जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. निगेटिव्ह, मला असं वाटतं आपण निगेटिव्ह फार विचार करतो, पॉझिटिव्ह विचार करू. इट इज पॉसिबल. जसं नेपोलियन म्हणाला, इम्पॉसिबल, अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही. कोणतंही काम लहान असो मोठं असो, पण एक पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह कोणतीही घटना असो. त्यांनी सांगितलं त्या बाई खूप चांगलं मार्मिक अशा स्वरूपाचं भाष्य ताई करतात. त्या रवीच्या स्मृतीबद्दल, मेमरी ऑफ रवी, म्हणजे स्त्रींना असं वाटतं की ही जी रवीची मेमरी आहे तो माझ्यात नाही. ते म्हणायचं की माझी डॉक्टर पुंडेनी यांच्या पुस्तकावर बोलताना मी दोघांना मिळत असतं आणि हे त्यांच्या जगण्यातून सिद्ध झालेलं आहे. बघा
श्री असं सांगतायत, माझा रवी भारतात किंवा कुठेही जाऊ द्या, मला सोबत घेतल्याशिवाय प्रवास केला नाही. आणि परत एक वाक्य लिहितात त्या म्हणतात, पण आता रवी एवढ्या दूरच्या प्रवासाला गेलाय की तो काही परत येणारच नाही. अशा स्वरूपानं की त्यांनी जे सांगितलं की त्यांचं वाक्य फार लालित्यपूर्ण आहे. त्या साहित्याचाच विद्यार्थ्यांनी, फिलॉसॉफीच्या विद्यार्थ्याला जमणार नाही एवढं, परंतु तुम्ही साहित्याची मंडळी फार चांगली असतात. चांगलं भाषा शब्द वापरतात. त्यांनी असं लिहिलं श्रीनी, वेदनेच्या उन्हात, हे जे ऊन असतं ना 12 वाजता उन्हाळ्यामध्ये जेव्हा रखरखतं ऊन असतं, 1-2ला सूर्य असतो, तसं त्यांच्या जीवनामध्ये वेदनेचा उन्हाळा आलाय. वेदनेच्या उन्हात चालताना रवी तू माझ्यासाठी काय होतोस? वेदनेच्या उन्हामध्ये चालताना रवी माझ्यासाठी सावलीचं झाड होतं. बघा, रवीचं माझ्यावरचं प्रेम एवढं होतं की रवी माझं उन्हामध्ये जर एखादं झाड दिसलं, छत्री दिसली तर कसं वाटतं? आनंद वाटतो. तसं श्री म्हणतात की या वेदनेचं, ह्या दुःखाच्या उन्हातून मी चालताना मला रवीची स्मृती ही झाडाची सावली देते. काय महत्वाचं वाक्य आहे. पुढं त्या सांगतात, काळोखाने घेरलेल्या आयुष्याला, काळोख्यानं माझं हे आयुष्य आता काळोख्यानं घेरलेलं आहे. अंधार आहे माझ्या आयुष्यात. अंधारात चाचपडतो माणूस, ठेच लागतं, दिसत नाही पुढची दिशा. अशा अवस्थेमध्ये काय करायचं? तर त्या म्हणतात, रवीची स्मृती म्हणजे रवी मला घेरलेल्या आयुष्याला मशाल लावून वाट दाखवते. त्यांचे संस्कार, त्यांचे विचार, त्यांचं प्रेम अजूनही ते आठवतात. पुढं काय सांगतात, वैफल्याने निराशाच्या अवस्थेत मला जेव्हा वैफल्य येतं, मला जेव्हा निराशा येते, तेव्हा रवीची स्मृती मला सकारात्मक पॉझिटिव्हिटी शिकवते. शेवटी त्या म्हणतात, माझं मन व्याकुळ झालं, माझं मन व्याकुळ झालं, मी निराश झाले, तर रवीची स्मृती मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून देतात. बघा काय महत्वाचं वाक्य आहे की आयुष्यामध्ये कर्तव्याला फार महत्वाचं स्थान आहे. गांधीचं एक वाक्य आहे, डोंट आस्क फॉर द राईट, आस्क फॉर द ड्युटी. जर्मनचा एक तत्ववेत्ता आहे कांट म्हणून, त्यांनी सांगितलं, आयुष्य चांगला माणूस कोण, नीतिमान माणूस कोण, सद्गुणी माणूस कोण, तो की जो ड्युटी फॉर द ड्युटीसाठी काम करतो, जगतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ताईंनी हे जे रवीच्या रूपानं जे तत्व सांगितलेत ते फार महत्वाचे. अजून एक फिलॉसॉफी, मित्र कसे असावेत, मित्राचा रोल काय असतो, याचं तत्व फार सुंदर पद्धतीनं, फार मोजक्या शब्दात पण आशय गर्भ अशा स्वरूपाचं त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. ते असं सांगतात, ते असं लिखतात, त्या दीपस्तंभमध्ये मी माझ्या लिंगनवाडनं विचारतो, तो कोण आहे ते कोडगिरे, कौटिकवार? तर त्या असं लिहितायत, माझ्या आणि अथर्वच्या नंतर त्या कौटिकवारवर माझ्या त्यांचंच प्रेम होतं. म्हणजे आयुष्यामध्ये तिघावरच प्रेम केलं त्यांनी जास्त. आणि खूप हा माणूस कसा आहे मी ते सांगणार आहे. रवी कसा आहे, मरताना सुद्धा रवी शाळेतल्या शिक्षकांना रामराम करत होता. काय विस्मरणामध्ये स्मरण ठेवणं, मला असं वाटतं काहीतरी चांगुलपणाचं ते लक्षण असतं. आणि मग ते मित्राची फिलॉसॉफी सांगतात. खरा मित्र कोण, तर ते सांगतात, ते आता मित्र आले बघा, ते नागपूरचे, जसं धसवाडी सर आले, ते दोनदा आले नागपूरचे मित्र एकदा बघण्यासाठी. तेव्हा ताई असं लिहितात, मला बरं वाटलं, आधार वाटला. हे सगळे मित्र म्हणायचे, ताई तुला काही पैशाची अडचण असेल तर सांग. मला असं वाटतं पैशाच्या मदतीपेक्षा मानसिक आधार
अशा अवस्थेमध्ये फार आवश्यक असतो. सुदैवानं माणसं जोडणारा माणूस असं वर्णन केलंय. कोण? आपल्या पतीबद्दल खूप लिहितात ते. माणसं जोडणारा हा माणूस आहे. हा सूर्याचा, हा सद्गुणाचा सूर्य आहे. त्यांच्याबद्दल खूप चांगलं लिहिलंय त्यांनी. आणि मला असं वाटतं की त्याही भाग्यवान आहेत. रवीनं एवढं मनातून प्रेम केलंय त्यांच्यावर. तर त्या असं लिहितात मित्राबद्दल आणि ते फार महत्वाचं आहे. चांगला मित्र कोण असतो? तर त्या म्हणतात संकटाच्या वेळी ढाल बनतो. बघा किती महत्वाचं वाक्य आहे. तो मित्र चांगला मित्र की जो आपल्या मित्राला जेव्हा संकट येतं तेव्हा तो ढालीसारखं आधार देतो. तो पैशाचा असेल, तो सल्ल्याचा असेल, तो विचाराचा असेल, तो मानसिक आधार असेल. पण ढाल जसं वार सोसण्यासाठी मदत करते, तसा खरा मित्र आयुष्याच्या संकटकाळी ढालीचं काम करतो. खरा मित्र कोण असतो? तर ताईंनी असं लिहिलं. ती तशी ते फार वयस्क नाहीत. अवेळी त्यांना वैचारिक प्रगल्भता आलेली आहे. सी इज व्हेरी मॅच्युअर. त्याच्यातले वाक्य जर वाचलं ना, एक परिपक्व लेखिका त्याच्यातून व्यक्त झालेली आहे. तर ती असं त्या असं लिहितात, आर्थिक अडचणीत पैशाची खाण बनतो. तो मित्र चांगला, की जो आपल्या मित्राच्या आर्थिक अडचणीच्या वेळेस पैशाची खाण माहिती आहे ना, कोळशाची खाण पाहिली. पण या ताईने पैशाची खाण ही उपमा दिली. तिसरं, खरा मित्र कोण? ताईने सांगितलं, मित्र जेव्हा आजारी असतो, मित्रासाठी सलाईन बनते. सलाईन माहिती आहे ना तुम्हाला? सलाईन कसं असतं? जेव्हा अडचण असते पेशंटची, शेवटच्या म्हणजे तेव्हा अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जे जे उपचार असतात ते सलाईन लावलं जातं. अन्न जात नाही, पण ते त्याच्या वतीने एक शक्ती मिळते. तर ही उपमाच, ह्या सगळ्या उपमा त्यांनी फार प्रतिभेनं अतिशय नेमकेपणाने टिपल्यात. आणि मग शेवटचं वाक्य लिहितात. शेवटचं वाक्य लिहितात, मित्राच्या या सुंदर जगातून ईश्वरानं तुला डिलीट केलं. डिलीट माहिती आहे ना? आता ती भाषा माहिती आहे तुम्हाला, डिलीट केलं. या मित्राच्या घोळक्यातून, या जगातून तुला डिलीट केलं. असं हे फिलॉसॉफीचं हे, मी फिलॉसॉफीचा असल्यामुळे निश्चितपणे मी फिलॉसॉफी शोधणार. आणि ताईने ते नेमकेपणानं सांगितलं. ह्या ज्या 3 व्यक्तिरेखा आहेत त्याच्यातल्या, नायक आहेत हे दोघंच नायक. श्री आणि रवी हे दोन नायक आहेत ते. आणि हे दोन्ही नायक अतिशय आदर्श आहेत. हे दोन्ही नायक अतिशय कर्तव्य दक्ष आहेत. रवीबद्दल रवीची व्यक्तिरेखा चित्रित करताना, टिपताना मला वाटतं त्यांची भाषा अतिशय प्रभावी बनते. आणि सगळे गुण चिटकू ते असं नाही, ते ओघात त्या मांडणीच्या ते सगळं येऊन जातं. ते असं सांगतात, माझा रवी हा संयमी माणूस आहे. मी हे जे गुण सांगतोय ना, हे चांगल्या माणसाचे गुण आहेत. आपल्यातही आले पाहिजेत. चांगला माणूस पाऊस पडावा तसं आकाशातून पडत नाही. चांगला माणूस घडवावा लागतो. सद्गुणी माणूस घडवावा लागतो. साहित्य, शिक्षण, धर्माने तर वाटोळ केलं, आज ती बाजार मांडलाय. परंतु एक आशा आहे साहित्याकडून आणि शिक्षणाकडून, की माणसं घडवणं, चांगली माणसं घडवणं. तर हे चांगली माणसं घडवणं म्हणजे मूल्यनिष्ठ माणसं, सद्गुणी माणसं घडवणं. आणि हे मूल्य जे जगले कोण? रवी, ते मला असं वाटतं तरुण पिढीला, सगळ्यांना, आपल्यासाठी सुद्धा उपयोगाचे आहेत. त्या असं लिहितात, रवी हा संयमी माणूस आहे. संयम हे गुण आहे. रवी हा कर्तव्यनिष्ठ माणूस आहे. रवी हा प्रामाणिक माणूस आहे. रवी हा निर्मळ मनाचा माणूस आहे. रवी हा समंजस माणूस आहे. रवी हा सामाजिक भान असलेला माणूस आहे. रवी हा सात्विक वृत्तीचा माणूस आहे. रवी हा माणसं जोडणारा भला माणूस आहे. आणि रवी हा जो आहे
त्यांनी एक शब्द वापरला, रवी हा देव माणूस आहे. थोडा अतिशयोक्ती, पत्नी म्हणून थोडं गौरव करत असेल, परंतु हे खरं आहे की अतिशय सद्गुणी अशा स्वरूपाचं ते व्यक्तिमत्व आहे. स्त्रीचं व्यक्तिमत्व दुसरी नायिका आहे. ही नायिका थोडी ढीट आहे, पण हातबली होते संकट आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करणं म्हणजे योगायोग असा. आपण असं म्हणतो माणसं बिघडलीत, असं नाही. अवतीभोवती खूप चांगली माणसं आहेत. आपल्याला चांगली दृष्टी पाहिजे माणसाकडे. तुमचा चष्मा जसा असेल ना रंग, तसं माणसं दिसतात. खूप चांगली माणसं आहेत, असं माझंही मत आहे. त्या ताईने या पुस्तकामध्ये दीपस्तंभामध्ये जे सगळं, त्यांचे सासरे, त्यांचे वडील, त्यांची भावंड, त्यांच्या सगळ्या नातलग, त्यांची भावजय कोरोनामध्ये कधीही म्हटली नाही आपल्या पतीला की मुंबईला त्या कॅन्सरच्या ट्रीटमध्ये जाऊन. काय भावजईच अशा स्त्रिया आहेत की नाही असं थोडंच आहे. ही सगळी माणसं, मला असं वाटतं की एक आदर्श अशा स्वरूपाचं जगणारी ही माणसं याच्यातली आहेत. आणि म्हणून एक हिम्मत कशी असते, प्रयत्न कशी असतात. स्त्री म्हणजे हिम्मत आणि प्रयत्नाची प्रतीक आहे. शी इज द सिम्बॉल. ही लहान नाही, ती मला असं वाटतं की फारच एक शिक्षक, एक प्राध्यापिक आहे. आता मी प्राचार्य होतो, मला माहित आहे प्राध्यापक काय, प्राचार्यापेक्षा तर मोठे नसतात ना. तर प्राध्यापक ते ते तर निश्चितपणे नाहीत, कुलगुरूपेक्षा तर मोठे नसतात. एक लहान वय, पण विचार मूल्य मात्र टणक आहेत. त्यांनी सांगितलं सक्सेसफुल. आता थांबतो मी. ताईने जे सांगितलं ते पती पत्नीचं जीवन आदर्शाने यशस्वी होण्यासाठी पत्नीनं कसं वागावं आणि पतीनं कसं वागावं याचं जे भाष्य केलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. खरं तर कोणीतरी बोलताना असं म्हणाले, त्या बाईचं म्हणणं असं आहे की रवी 23 वर्षाच्या माझ्या सहजीवनामध्ये कधीच भांडला नाही. मला थोडं पहिल्यांदा वाटलं हे काय खोटं बोलतायत काय असं कुठं असतं का की पती भांडे एकत्र आल्यावर आवाज होणारच. पण काय आदर्श आहे, हे आदर्श आहे की नाही. 23 वर्ष म्हणजे ताईचं शिकायला पाहिजे आपण. म्हणजे तुम्ही नाही, आम्ही शिकलं पाहिजे दोघांनी 23 वर्ष न भांडता काहीतरी होतं. पण ते अतिशय निर्मळपणाने म्हणतात की माझा रवी मला 23 वर्ष कधीच भांडला नाही. आणि मग त्यांनी आमचं जीवन यशस्वी, वैवाहिक जीवन यशस्वी का झालं त्याची ती कारण मीमांसा सांगतात. आणि पती पत्नीचं वैवाहिक जीवन यशस्वी व्हायचं असेल, तुम्ही कसं वागता आम्हाला माहित आहे, आम्ही कसं वागतो तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळं पण हे मी कसं वागितलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपलं थोडं बाजूला ठेवू. तर त्या ताई असं लिहितात, एकमेकाचा आदर केला. हे आदर केलं पाहिजे. नाहीतर आम्ही खेडेगावात पाटलाचं तर फार, देशमुख पाटील फारच, तुला काय कळतं गप बस. म्हणजे सरळ म्हणणार, तू काही मध्ये ढवळाढवळ करायचं नाही. तुमचं सगळं चालतं ते किचन मध्ये, इकडं काही ड्रॉइंग रूम मध्ये काही आणायचं नाही. असं नाही केलं त्यांनी. ते म्हणतात की आम्ही एकमेकाचा आदर केला, एकमेकांना भरभरून प्रेम दिलं. आम्ही, त्यांनी प्रेम केलं आणि मी प्रेम केलं. आमच्या वैवाहिक जीवनात कुठंच उणं नव्हतं. एक चांगला पती, एक चांगला परस्परा निर्णय सुद्धा, कोणताही निर्णय रवी किंवा श्री परस्पर घेत नव्हते, दोघं मिळून घेत होते. बघा हे काय चांगलं सूत्र आहेत ना. आपले बरीच भांडणं कमी होतील. असं जर वागलं ना, आपले बरीच भांडणं कमी होतील. परस्परांचा आदर करणं, निर्णय घेणं, आर्थिक व्यवहार सुद्धा एक पैशाचा सुद्धा परस्परांना विचारल्याशिवाय करत नव्हते. ही चांगली गोष्ट आहे ना. आणि शेवटी त्या म्हणतात की माझा आदर्श पती होता. आणि खरं आहे. आणि मी म्हणेन की तुम्ही सुद्धा आदर्श पत्नी आहात. एका आदर्श
पत्नीचं आणि एका आदर्श पतीचं ही जीवनाची शोकांतिका म्हणजे हे पुस्तक आहे. तिसरं अथर्व, हा जो त्यांचा मुलगा आहे त्या अभिमानानं म्हणतायत की मला सद्गुणी पती आणि समजूतदार मुलगा मिळाला, हे माझं भाग्य आहे. आणि खरंच हा अथर्व आता जे मी बघितलं त्याला धडपड करत होता, त्याला पाहिल्यावर मला असं लक्षात आलं, हा खरंच त्यांनी वर्णन केलंय, माझा अथर्व हा गुणी मुलगा आहे, समजदार आहे. आणि त्याचं एक वाक्य त्यांनी लिहिलं, ताईने असं लिहिलं की माझा मुलगा मला एकदा असं म्हणाला, आई मी अभ्यासात मग्न होतो आणि 12वी काहीतरी वर्ष असेल, महत्वाची परीक्षा, मला वेळ देता आला नाही. मला असं वाटतं एवढ्या कमी वयात एवढी प्रगल्भता येणं हे संस्काराचा परिपाक असतो. अशा पद्धतीनं याच्यातल्या सगळ्या व्यक्तिरेखा अतिशय समर्थ पद्धतीनं मॅडमनी चित्रित केल्या. तुमच्या आणि माझ्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करून थांबतो. धन्यवाद.